सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी बाळकृष्णांचं पूजन कसं करायचं, बाळकृष्णाला कोणकोणत्या सेवा अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी कोणत्या मनोकामनेसाठी विशेष प्रार्थना करता येते, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुत्रदा एकादशी ही संतान सुखासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ज्या दाम्पत्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी बाळकृष्णांची श्रद्धेने पूजा करून विशेष सेवा आणि प्रार्थना कशी करावी हे आपण पाहणार आहोत. तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील, त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या भवितव्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर त्यांच्या सुखी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बाळकृष्णाकडे कशी प्रार्थना करायची आहे आणि सेवा कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. याशिवाय मुलांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी, तसेच घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी कोणत्या प्रकारे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच पती पत्नींमध्ये वारंवार मतभेद किंवा वाद होत असतील, नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर मनातील कटुता दूर होऊन प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढावी यासाठी बाळकृष्णाची कोणती प्रार्थना करावी आणि सेवा करावी हे सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुत्रदा एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाचे पूजन, सेवा आणि प्रार्थना अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी हे आपण क्रमाने जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी पूजन कसं करायचं हे बघूयात. तर ही पूजा कोण करू शकतं? तर ही पूजा पती आणि पत्नी दोघांनीही मिळून एकत्रपणे करायची आहे, कारण संतान ही कुणा एकट्याची नसते, ही दोघांची असते. त्यामुळे दोघांनीही पूजेला बसणं आवश्यक आहे. पण काही अपरिहार्य कारणामुळे दोघे बसू शकत नसतील, तर मग पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाने पूजा केली तरी पण चालेल. ही सेवा जी आहे ती सलग 41 दिवस केली जाते. 41 दिवस सलग ही सेवा करणं शक्य नसल्यास तुम्ही प्रत्येक एकादशीला पुढील प्रमाणे पूजन आणि सेवा करू शकता. याचा खूप चांगला अनुभव जो आहे तो सेवेकऱ्यांना आलेला आहे. तुम्हालाही नक्कीच येईल. म्हणतात ना, प्रारब्धाचे भोग एकतर भोगून संपवायचं किंवा आध्यात्मिक सेवेने ते जाळून संपवावं लागतं. तर याच पद्धतीनं आपल्या नशिबामध्ये संतान सुख नाही आहे अशांनी ही सेवा विशेषतः केलीच पाहिजे. तर नेमकं काय करायचं हे बघूयात. तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये एखादा पाट किंवा चौरंग मांडून घ्या. त्यावरती पिवळे वस्त्र अंतरा. लक्ष्मी विष्णूंचा फोटो असेल तर फोटो ठेवून घ्या. नसल्यास एखादं ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे. बाजूला भगवान गणपतींची मूर्ती मांडून घ्यायची आहे. यासोबतच शंख आणि घंटा असल्यास तीही ठेवून घ्यायचं आहे. शंख नेहमी आपल्या डाव्या हाताला आणि घंटा उजव्या हाताला ठेवायची असते. पूजा साहित्यामध्ये पंचामृत, अक्षता, तुळशीपत्र, शुद्ध पाणी, चमचा, वाटी, हात पुसण्यासाठी नॅपकिन आणि देवपूजेचे वस्त्र, पिवळ्या रंगाची किंवा मिळतील त्या रंगाची फुले घ्यायची आहेत. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. ही सर्व तयारी करून घ्यायची आहे. पूजेला बसताना खाली आसन घेऊन बसावं. ही सर्व तयारी झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर या संकल्पामध्ये संतानप्राप्तीसाठी, पतीपत्नींमधील वाद कमी होण्यासाठी, तसेच संतानाच्या म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी या सगळ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नाप्रमाणे संकल्पातील गोष्टी वाचू शकता. तर बघा, सगळ्यात आधी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये एक फूल आणि अक्षता घ्यायच्या आणि पुढील प्रमाणे संकल्प करायचा आहे. मी अमुक या ठिकाणी स्वतःचं नाव घालायचं. माझ्या कुटुंबाच्या उद्धारासाठी, संतती सुखासाठी किंवा संततीच्या रक्षणासाठी आणि सुखमय संसारासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत व बाळकृष्णांची पूजा करत आहे असं म्हणून हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. तर हा झाला संकल्प. संकल्पानंतर सगळ्यात आधी दीपपूजन करून घ्यायचं आहे. दिवेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. शंख आणि घंटा यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं. शंखावरती अक्षता अर्पण करायच्या नाही आहेत, पण पंचोपचार पूजन करून घ्यायचं. यानंतर गणेशाची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे. त्यांना शुद्ध पाण्याने स्नान घाला, पंचामृताने स्नान घाला. हे झाल्यानंतर ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण अभिषेक आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात आधी 2 चमचे पाणी घाला. त्यानंतर 2 चमचे किंवा 5 चमचे पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. पंचामृत नाही मिळाल्यास फक्त दुधाने घातलं तरीही चालेल. दुधाने अभिषेक करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 2 चमचे शुद्ध पाण्याने बाळकृष्णांना आंघोळ घालायची आहे. आणि यानंतर ताम्हणातील सर्व पंचामृत जे अभिषेक केलेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि पुन्हा ताम्हण स्वच्छ पुसून चौरंगावर ठेवून द्या.
आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती पुसून व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. तर बघा, आता संतानप्राप्तीची इच्छा असेल तर पुढील प्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे. त्यासाठी अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्र, गळती पात्र आपण ज्याला म्हणतो, तर ते गळती पात्र ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये पाणी भरायचं. नसेल तर एकाने सेवा वाचा आणि एकाने चमच्याने पाणी घाला. या पद्धतीनं संपूर्ण अभिषेक करायचा आहे. तर संतानप्राप्तीसाठी शुद्ध पाण्याने अभिषेक करत पुढील प्रमाणे सेवा करायच्या आहेत. तर यामध्ये सगळ्यात आधी आहे 16 वेळा पुरुष सूक्ताचं वाचन आणि 1 वेळेस श्रीसूक्ताचं वाचन. पुरुष सूक्त किंवा श्रीसूक्त वाचत असताना एक लक्षात घ्या, याचं जे मूळ सूक्त आहे यातील मूळ सूक्ताचं वाचन जे आहे त्याची आवर्तनं करायची आहेत. फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची आहे. म्हणजे 16 वेळा वाचायचं असेल तर फक्त मूलमंत्र जे आहेत ते वाचायचे आणि 16 वेळा झाल्यानंतर फक्त एकदा फलश्रुतीचं वाचन करायचं. तर या पद्धतीनं अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 1 वेळेस गोविंद दामोदर स्तोत्र वाचायचं. त्यानंतर संतान गोपाल मंत्र जो आहे तो 1 माळ म्हणत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर या पद्धतीनं संपूर्ण सेवा करायच्या. आणि हे जे तीर्थ आहे ताम्हणामध्ये साठलेलं, अभिषेकाच्या वेळी आपण जे काही मंत्र म्हणलेले आहेत, हे मंत्रांचं तीर्थ जे आहे ते पती आणि पत्नी दोघांनीच घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. हे अभिषेकाचं पाणी दोघांनी पिणं आवश्यक आहे. आणि याच पद्धतीनं सलग 41 दिवस ही सेवा करा. जमत नसल्यास किमान प्रत्येक एकादशीला या पद्धतीने पती पत्नींनी संतानप्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. यासोबतच या दिवशी लहान मुलांना किंवा गरजू बालकांना थोडं दूध, गोडाचे पदार्थ किंवा शैक्षणिक वस्तू दान कराव्यात आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. यानंतर आपण संततीच्या जीवनामध्ये म्हणजेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असतील, त्यांच्या कार्यामध्ये विघ्न येत असतील, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना यश मिळत नसेल किंवा भविष्यामध्ये त्यांचं आयुष्य सुखमय जावं, यासाठी तुम्ही पुढील उपासना करायची आहे. पंचामृत अभिषेक हा सगळ्या पूजेसाठी सेम असणार आहे, परंतु आपापल्या प्रश्नाप्रमाणे अभिषेकाच्या सेवा ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या असणार आहेत. तर आता आपण अभिषेकासाठी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा पुरुष सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा, श्रीसूक्त 1 वेळा. यानंतर पुढील मंत्र 108 वेळा म्हणत पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर तो मंत्र पुढील प्रमाणे आहे: कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. याचे जे तीर्थ असेल ते आपल्या मुलांना द्यायचं आहे, घरभर शिंपडायचं आहे. यामुळे त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. यासोबतच बघा, हे अभिषेक झाल्यानंतर पुढील प्रार्थना करायची आहे: हे देवा, माझ्या मुलीच्या पाठीशी तुझे सुदर्शन चक्र आणि आशीर्वाद सदैव राहू दे. त्यांच्या मार्गातील सर्व आजारपणे, संकटे, वाईट संगत आणि अडचणी दूर कर. त्यांना दीर्घायुष्य दे, बुद्धी दे आणि उत्तम आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना करायची आहे. तर हे पूजन कोणी करायचं तर आईने किंवा वडिलांनी, ह्या दोघांनी मिळून केलं तरीही चालेल ही सेवा, किंवा आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी एकाने जरी ही आपल्या मुलांसाठी ही सेवा केलात तरीसुद्धा चालणार आहे. तर यानंतर आहे बघा, पती पत्नींमधील वाद दूर होऊन संसार सुखी होण्यासाठी कोणती सेवा किंवा उपासना या दिवशी करायची आहे. वरीलप्रमाणेच श्रीसूक्त आणि पुरुष सूक्ताचं वाचन करायचं आणि पुढील मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. इथे अभिषेकामध्ये फक्त मंत्रांचं किंवा स्तोत्रांचं वाचन थोडंसं वेगवेगळं असेल, बाकी सर्व काही श्रीसूक्त पुरुष सूक्त सेम असणार आहे. तर बघा, पुढील मंत्र जो आहे त्याचा 1 माळ जप करत तुम्ही अभिषेक करा. तर ओम लक्ष्मीनारायणाभ्याम नमः किंवा ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. याच्यासोबत पुरुष सूक्त, श्रीसूक्त हे सुद्धा घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि यानंतर हे जे तीर्थ असेल, हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते पतीपत्नींनी दोघांनीही प्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर पुढील प्रार्थना करायची आहे: हे बाळकृष्णा, हे लक्ष्मीनारायणा, आमच्या संसारात प्रेम, आदर आणि सामंजस्य टिकून राहू देत. आमच्यातील सर्व गैरसमज, राग आणि अहंकार दूर होऊ देत. आमचे घर नेहमी सुख शांतीने प्रफुल्लित राहू दे, अशी प्रार्थना भगवान बाळकृष्णांना, विष्णुलक्ष्मी यांना करायची आहे. आणि या पद्धतीने उपासना जी आहे तुम्ही सलग 41 दिवस करू शकता, किंवा नसेल जमत तर प्रत्येक एकादशीलाच तुम्ही या पद्धतीनं पूजन जे आहे ते करायचं आहे. या पद्धतीनं मी तुम्हाला इथे 3 प्रकारचे प्रश्न आणि या 3ही प्रश्नांकरिता उपासना आणि सेवा कशा पद्धतीने करायचा आहे, अभिषेक कसा करायचा आहे, हे सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला यामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करीन.
तर ही झाली अभिषेकाची विधी. आता यानंतर काय करायचं, तर हे अभिषेकाचं जे पाणी आहे ते बाजूला काढून घेणार आहोत आणि यानंतर ताम्हण पुसून घ्यायचं. ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ देवपूजेच्या वस्त्राने पुसून ठेवून घ्यायची. त्यांना अष्टगंध लावायचं, त्यानंतर वस्त्र अर्पण करायचं. यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, म्हणजेच पंचोपचार पूजन करायचं आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फुले, तुळशी पत्र हे सर्व अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये गोडाचे पदार्थ, यासोबतच बघा उपवासाचे फराळाचे गोड पदार्थ अर्पण करा. काही शक्य नसेल तर खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीनं साधी आणि सोपी ही पुत्रदा एकादशीची पूजा करायची आहे. यासोबतच एकादशीला कोणते नियम पाळले पाहिजेत हे बघूयात. एकादशीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे दशमीपासून ते एकादशी संपेपर्यंत पती पत्नींनी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या दिवशी घरामध्ये कोणाशी वाद घालू नये, रागवू नये, खोटं बोलू नये. संपूर्ण दिवस भगवंतांच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या तिथीला शुभ मुहूर्तावर सोडला पाहिजे. द्वादशीला सकाळी विष्णुदेवांची पूजा करून गरजूंना थोडं अन्नदान द्या किंवा गाईला अन्नदान करा आणि यानंतर अन्नग्रहण करायचं आहे. 23 तारखेला तुम्हाला जर पूजन करणं जमलं नाही तर 24 तारखेला पुत्रदा एकादशीचं पूजन केलं तरीही चालणार आहे. तर ही होती पुत्रदा एकादशीची संपूर्ण पूजा विधी, मांडणी आणि महत्त्वाचे मंत्र. बाळकृष्णांच्या कृपेने तुमच्या संसारातील सर्व वाद मिटून जावोत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.